रोहन फिनिक्स संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। या ठिकाणी वेळ कमी आहे, मेहरबानी करून वेळेला महत्त्व द्या। संघर्ष संघाची या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात जाताना दिसत आहे। अय्यूब दरवेश आणि किशोर कनावजे यांच्या दरम्यान पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते। रोहन फिनिक्स संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत साकीब गावखडकर। पाहूया साकीब गावखडकर आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात। त्यांना तोंड देतील स्ट्राईकवरचे फलंदाज अय्यूब दरवेश। पाहूया अय्यूब आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात। या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत स्वप्नील गुरव आणि तुषार। थर्ड अंपायर या ठिकाणी खालिद मुजावर हे काम पाहत आहेत। साकीब गावखडकर रोहन फिनिक्स संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत। वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू आणि जोरदार तटवण्याचा प्रयत्न अय्यूब यांनी केलेला आहे, परंतु त्यांच्या बॅटवरती चांगल्या प्रकारे चेंडू आलेला नाही। परंतु 22 स्वरूपात दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतलेली आहे। एका धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे। या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 22 स्वरूपात एक धाव घेतलेली आहे। वेळेला महत्त्व द्या। दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कृपया या ठिकाणी लक्ष द्या। या ठिकाणी वेळ कमी आहे तरी वेळेला महत्त्व द्या आणि लवकरात लवकर खेळ चालू करा। साकीब गावखडकर पुन्हा एकदा क्षमा असावी, बॅट कट अय्यूब। अय्यूब यांच्या बॅटवरती कट लागून चेंडू गेलेला आहे। अय्यूब यांनी आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाचंही खातं उघडलेलं आहे। सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज किशोर। पाहूया किशोर कितपत फलंदाजी करतात। त्यांना गोलंदाजी करतील ते म्हणजे साकीब गावखडकर। साकीब आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील। किशोर यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। किशोर कनावजे यांनी षटकार ठोकून आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाची धावसंख्या वाढवलेली आहे ती म्हणजे 7। साकीब यांच्या दुसऱ्या चेंडूवरती किशोर यांनी षटकार ठोकून आपलं खातं उघडलेलं आहे। नॉन स्ट्राईक वरती असलेले फलंदाज अय्यूब दरवेश यांनी एक धाव घेतलेली आहे। संघाची धावसंख्या झालेली आहे 7 बिनबाद 7। साकीब गावखडकर 2 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत। तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार। सुरेख फटका मारलेला आहे किशोर कनावजे यांनी। पुन्हा एकदा किशोर खेळण्यासाठी तयार, त्यांना गोलंदाजी करतील साकीब। पंचांना पार करून चेंडू टाकलेला आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु किशोर यांच्या बॅटवरती चांगल्या प्रकारे चेंडू आलेला नाही। एक धाव घेतलेली आहे। बॅट कट बाईस काय किशोर बॅट कट क्षमा असावी। संघाची धावसंख्या झालेली आहे 8। साकीब चौथा चेंडू टाकतील अय्यूब दरवेश यांना आणि आजचा चेंडू चांगल्या प्रकारे सीमारेषेच्या बाहेर तटवलेला आहे षटकार। या षटकात आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत। किशोर कनावजे यांनी एक षटकार ठोकला होता तर दुसरा षटकार अय्यूब दरवेश यांनी ठोकलेला आहे। अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 14 बिनबाद 14। दोन्ही फलंदाज आक्रमक स्थितीत येण्याच्या तयारीत दिसत आहेत। दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। आम्हाला कुठल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करायची आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे।
पहिल्या षटकातील पहिल्या 4 चेंडूवरती 14 धाव वसूल केलेले आहेत. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा साकीब चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत अय्यूब दरवेश यांनी. धावसंख्या झालेली आहे 20. बिनबाद 20. अतिशय महागडे गोलंदाज या ठिकाणी ठरतायत. साकीब गावखडकर शेवटचा चेंडू टाकतील. साकीब त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. अशा प्रकारे बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 21. बिनबाद 21. अय्यूब ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत 13 धावांवरती खेळतात अय्यूब दरवेश. त्यांना गोलंदाजी करतील साकीब गावखडकर. पंचांना पार करून चेंडू टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. आणि संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 27. 27 फॉर नो लॉस. पहिलं षटक घेऊन आले होते साकीब गावखडकर यांनी 27 धावा दिलेल्या आहेत पहिल्या षटकात. आणि रुहान फिनिक्स संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत अनिस हातोडकर. पाहूया अनिस हातोडकर आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील किशोर कनावजे. अनिस चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न हा चेंडू, परंतु किशोर यांच्या बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षक आदिल सोलकर यांच्या हाती गेलेला. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू अनिस हातोडकर यांचा. अनिस हातोडकर हे संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक त्यातील पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अनिस हातोडकर. त्यांना तोंड देतील किशोर कनावजे आणि चांगल्या प्रकारे हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 28. 28 फॉर नो लॉस. फ्रीट पाहूया आता फ्रीट मिळालेला आहे. फ्रीटचा कितपत फायदा घेतात किशोर कनावजे. किशोर कनावजे 7 धावांवरती खेळतायत. 7 धावांमध्ये एक षटकार ठोकलेला होता किशोर यांनी. या ठिकाणी नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. नो बॉल, नो बॉल. अनिस हातोडकर गोलंदाजी करतील किशोर यांना. पंचांना पार करून चेंडू टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. फॉर नो लॉस. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या षटकापासून आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत.
दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी धावा कुटण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. किशोर कनावजे यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत. 13 धावांवरती खेळतायत किशोर कनावजे. 13 धावांमध्ये 2 षटकार. तर नॉन स्ट्राईकवर असलेले फलंदाज अय्यूब सुद्धा 13 धावांवरती खेळतात. 13 धावांमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. पुन्हा एकदा अनिस हातोडकर गोलंदाजी करतील किशोर यांना आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का, आणि फलंदाज बाद. धावांवरती किशोर कनावजे या ठिकाणी झेलची झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज मतीन हातोडकर. पाहूया मतीन आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार अनिस हातोडकर आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी 1 धाव मिळालेली आहे. एका धावेने मतीन हातोडकर यांनी आपलं खाता उघडलेलं आहे. तर संघाची धावसंख्या वाढते ती 1 बाद 35. 35 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारे फलंदाज किशोर कनावजे सुरेख फलंदाजी करत होते. 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. 13 धावांमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत किशोर कनावजे यांनी. पुन्हा एकदा अनिस हातोडकर पुढचा चेंडू टाकतील. मतीन हातोडकर यांना चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण असल्या कारणानं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल मतीन यांना. मतीन यांनी 1 धाव घेऊन आपली संख्या वाढवलेली आहे. 2 धावांवरती खेळत आहेत मतीन हातोडकर. अय्यूब दरवेश यांनी 4 चेंडूंचा सामना करत 19 धावा वसूल केलेले आहेत. पुन्हा एकदा अय्यूब आणि हा चेंडू निर्धाव केलेला चेंडू. अशा प्रकारे दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 36. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत या ठिकाणी परवेज. पहिला चेंडू निर्धाव केलेला चेंडू. संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत परवेज गावखडकर. वैयक्तिक पहिलं षटक, संघातर्फे तिसरं षटक, त्यातील दुसरा चेंडू टाकतील आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु बाई स्वरूपात संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 37. 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. परवेज पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतील, त्यांना तोंड देतील मतीन हातोडकर. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव गेलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत परवेज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतील मतीन यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू या ठिकाणी धावची होईल आणि फलंदाज बाद.
अय्यूब या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यात ते दुर्दैवीरित्या धावबाद झालेले आहेत आणि अय्यूब हे सध्या पवेलियन मध्ये परतताना दिसत आहेत. चांगले या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना दिसत होते अय्यूब दरवेश, दुर्दैवीरित्या धावबाद झालेले आहेत. अय्यूब यांनी आपल्या संघासाठी 19 धावांचं योगदान दिलेलं आहे. अय्यूब यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज वलीद. वलीद बोरकर. पुन्हा एकदा परवेज पुढचा चेंडू टाकतील, चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकेल परंतु कोणीही या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर नसल्या कारणानं झेल होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 2 बाद 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 44. पुढचा षटक घेऊन येत आहेत आणि सातोडकर, त्यांना तोंड देतील मतीन. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि षटकार. हॅलो 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 अनिस. धावसंख्या झालेली आहे 50. 50 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि सातोडकर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. पुढचा चेंडू टाकतील अनिस आणि चांगल्या प्रकारे हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. 22 स्वरूपात एक धाव घेतलेली आहे आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 52. 52 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा आणि सातोडकर गोलंदाजी करतील वलीद यांना. वलीद सध्या नवीन असलेले फलंदाज. चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेनं तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मतीन हातोडकर यांनी वलीद यांना रोखलेलं आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी. एका धावेने संघर्ष संघाची धावसंख्या वाढते ती 53. 2 बाद 53. पुन्हा एकदा आणि सातोडकर गोलंदाजी करतील मतीन यांना आणि चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगल्या प्रकारे त्यांच्या बॅटवरती चेंडू नाही. एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 54. 54 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. अनिस सुरेख गोलंदाजी करतायत. एक षटकार जरूर दिलेला आहे परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. आणि सातोडकर त्यांना पुन्हा एकदा तोंड देतील मतीन हातोडकर. पंचांना पार करून आणि त्यांनी चेंडू टाकलेला आहे आणि हा चेंडू निश्चितच झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का. आणि फलंदाज बाद.
शेवटचा चेंडू शिल्लक. टू टू गो. आणि सातोडकर चौथा चेंडू टाकतील, त्यांना तोंड देतील. नाईल. आणि हा चेंडू चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक हजर असल्या कारणानं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने नाईल यांनी आपलं खातं उघडलेलं आहे, तर संघाची धावसंख्या वाढते ती 55. शेवटचा चेंडू टाकतील आणि सातोडकर चौथ्या षटकातील वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील आणि सातोडकर. आणि हा चेंडू चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 61. 61 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. पाचवं षटक घेऊन येत आहेत नौमान. पाहूया नौमान आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील नाहिल. पंचांना पारकन चेंडू टाकलेला आणि हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 62. 3 बाद 62. नौमान यांनी पहिला चेंडू नो बॉल टाकलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार नौमान नाखवा. त्यांना तोंड देतील नाहिल पांढरे. आणि हा चेंडू षटकार. नो बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला 7 धाव मिळत आहेत. यांना या ठिकाणी बाद करून त्यांच्या जागी आलेले आहेत जफर नाखवा. जफर पाहूया कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील नाहिल पांढरे. जफर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकतील जफर. हा चेंडू पंचाने वाईड बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला 2 धाव मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 71. या ठिकाणी फ्री हिट मिळालेलं आहे. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज वलीद. आणि हा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः क्षेत्ररक्षण केलेलं आहे जफर यांनी. धाव काही निघू शकलेली नाही. पुन्हा एकदा जफर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतील वलीद. निर्धाव गेलेला चेंडू. दोन चेंडूत 1 धाव दिलेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार जफर. त्यांना तोंड देतील वलीद. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव गेलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी जफर. 3 चेंडू शिल्लक. चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती
73, क्षमा असावी 72, 72 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा जफर पुढचा चेंडू टाकतील नाहिल यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू झेल होऊ शकेल पाहूया आणि फलंदाज बाद. गेलेले आहेत रमजान आणि हा चेंडू पंचांनी निर्धाव केलेला चेंडू. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे जफर नाखो यांनी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 बाद 72. जिंकण्यासाठी रोहन फिनिक्स संघाला 73 धावांची आवश्यकता. आजचे प्रमुख पाहुणे म्हणून विशाल शिंदे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच मुख्तार नाखवा हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच तिसरे प्रमुख पाहुणे म्हणजे हसन मिया बांगी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आमच्या अल हमदर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत.
73 धावांचं आव्हान घेऊन रुहान फिनिक्स संघाची सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज इमाद, नॉन स्ट्राईक वरती साकिब, त्यांना चेंडू टाकतील आणि हा चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत संघर्ष संघातर्फे वलीद. वलीद पुढचा चेंडू टाकतील इमाद यांना. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. एका धावाने आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा वलीद पुढचा चेंडू टाकतील. चांगल्या प्रकारचा ठेवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि षटकार. षटकार ठोकून आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाची धावसंख्या झालेली आहे 7 बिनबाद 7. वलीद यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत. स्ट्राईकवर असलेले फलंदाज साकिब गावखडकर यांनी 6 धावा केलेल्या आहेत. षटकार ठोकलेला आहे. वलीद पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतील. साकिब यांना कट केलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेला आहे. एकाच धावती समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो झालेला आहे. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे तर संघाची धावसंख्या वाढते ती 9 फॉर नो लॉस. चार चेंडूत 9 धावा दिलेल्या आहेत. वलीद यांनी अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर असलेले फलंदाज साकिब ज्यांनी 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा वलीद पुढचा चेंडू टाकतील साकिब यांना. चांगल्या प्रकारचा ठेवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. हा झेल होऊ शकला असता परंतु खेळतायत त्यांना पुढचा चेंडू टाकतील वलीद. चांगल्या प्रकारचा ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु झेल काही होऊ शकलेला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 16. पहिलं षटक संपलेलं आहे आणि रुहान फिनिक्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 16. 16 फॉर नो लॉस. उस्मान वॉरियर्स आणि इफाद 11 या संघाचे या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेक करतायत प्रमुख पाहुणे मुख्तार नाखवा आणि या ठिकाणी उस्मान वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. संघर्ष संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे मतीन हातोडकर. पहिलं षटक संपलेलं आहे आणि रुहान फिनिक्स संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16. साकिब यांनी आतापर्यंत 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. अजूनही सुस्थितीत मैदानात दिसत आहेत साकिब गावखडकर. वेळेला महत्व द्या मेहरबानी करून. या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. मतीन संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक
त्यातील पहिला चेंडू टाकतील साकीब गावखडकर यांना. सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत या ठिकाणी साकीब गावखडकर. वेळेला महत्व द्या मेहरबानी करून. या ठिकाणी लवकरात लवकर खेळ चालू करावा. वेळ कमी आहे, मॅचेस जास्त होणार आहेत, त्यामुळे वेळ जास्त घालवू नका. मतीन हातोडकर वैयक्तिक पहिलं षटकातील पहिला चेंडू चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. एकवीस धावांवरती पोहोचलेले आहेत तर संघाची धावसंख्या झालेली आहे 22. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. त्रिफळाची झालेले आहेत साकीब गावखडकर. सुरेख फलंदाजी करत होते. मतीन यांच्या दुसऱ्या चेंडूवरती साकीब या ठिकाणी क्लीन बोल्ड म्हणजे त्रिफळाची झालेले आहेत. आणि साकीब यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज. या ठिकाणी साकीब गावखडकर यांच्या स्वरूपात रुहान फिनिक्स संघाला पहिला धक्का. सुरेख फलंदाजी करत होते या ठिकाणी साकीब गावखडकर. साकीब यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज नौमान नाखवा. पाहूया नौमान आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. साकीब यांनी आपल्या संघासाठी 21 धावांचं योगदान दिलेलं आहे. 21 धावांमध्ये 3 षटकार ठोकलेले आहेत. सुरेख फलंदाजी करत होते साकीब गावखडकर. त्यांना मतीन हातोडकर यांनी क्लीन बोल्ड आउट केलेलं आहे. दोन चेंडूत 6 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे मतीन हातोडकर यांनी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार मतीन हातोडकर. त्यांना तोंड देतील नौमान नाखवा. पाहूया मतीन पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतात. त्यांना तोंड देतील नौमान. आणि हा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात रुहान फिनिक्स संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 23. 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मतीन हातोडकर पुढचा चेंडू टाकतील नौमान यांना. पाहूया कितपत फलंदाजी करतात नौमान. चांगल्या प्रकारचा ठेवलेला चेंडू 1 धाव पूर्ण केलेले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने नौमान यांनी आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाची धावसंख्या वाढते ती 24. या ठिकाणी षटकार चौकारांची आवश्यकता. टार्गेट मोठं आहे. पुन्हा एकदा मतीन पुढचा चेंडू टाकतील. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर षटकार. इमाद यांनी षटकार ठोकलेला आहे. 7 धावांवरती खेळतात इमाद. त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजी करतील मतीन. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि हा सुरेख झेल टिपलेला या ठिकाणी किशोर यांनी. फलंदाज बाद. सुरेख म्हणजे सुरेखच अगदी पाहण्याजोग या ठिकाणी झेल टिपलेला आहे किशोर कनावजे यांनी. इमाद वाडकर यांचा. अशा प्रकारे या ठिकाणी धावसंख्या स्थिर 2 बाद 30. फलंदाज बाद. पाहूया इमाद यांची जागा घेण्यासाठी कुठले फलंदाज जातात या ठिकाणी. बहुतेक परवेज गावखडकर या ठिकाणी फलंदाजी करतील.
इमाद वाडकर यांचा सुरेख झेल टिपलेला आहे किशोर यांनी. धावसंख्या स्थिर 2 बाद 30. मतीन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सध्या स्ट्राईकवर गेलेले नवीन फलंदाज परवेज गावखडकर त्यांना गोलंदाजी करतील मतीन हातोडकर. पाहूया चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु एक जोरदार अपील. पंचांवर त्याचा काही परिणाम नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुहान फिनिक्स संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 30. उस्मान वारियर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे, तरी त्यांनी आपला निर्णय अजून या ठिकाणी आम्हाला कळवलेला नाही. आपला निर्णय या ठिकाणी कळवावा. जास्त वेळ घेऊ नका या ठिकाणी, मेहरबानी करून वेळेला महत्त्व द्या. धन्यवाद. या ठिकाणी संघर्ष संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत अरफात पांढरे. त्यांना तोंड देतील नौमान नाखवा. अरफात पाहूया संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू टाकतील. काही कारणास्तव क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आहे. अरफात पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतील नौमान नाखवा. अरफात पंचांना पार करून चेंडू टाकलेला आहे. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सुरेख झेल या ठिकाणी टेपलेला आहे यष्टीरक्षक रमजान यांनी. नौमान या ठिकाणी झेलचित झालेले आहेत. तोडकर पाहूया अनीस आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील अरफात. अरफात दुसरा चेंडू टाकतील. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू अनीस यांना, आणि हा चेंडू ऑफच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अनीस यांच्या बॅटवरती चेंडू आले नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हाती गेलेला, निर्धाव गेलेला चेंडू. अरफात सुरेख गोलंदाजी करतायत. 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूत एकही धाव दिलेली नाही. एक गडी बाद केलेला आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अरफात आणि सातोडकर यांना, आणि हा चेंडू ऑफच्या दिशेनं कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावची समाधान मानावं लागेल. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलेले यष्टीरक्षक रमजान यांनी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 31. अरफात हे संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील चौथा चेंडू टाकतील. सुरेख गोलंदाजी करतायत अरफात. त्यांना तोंड देतील परवेज. अरफात पंचांना पार करून चेंडू टाकलेला, आणि हा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे.
अनिस हातोडकर हे या ठिकाणी धावबाद झालेले आहेत. अनिस यांच्या स्वरूपात संघाला चौथा धक्का. आणि या ठिकाणी अनिस हातोडकर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत आदियान. पाहूया आदियान कितपत फलंदाजी करतात. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अरफात. पुढचा चेंडू टाकतील आदियान यांना आणि हा चेंडू धाव काही निघू शकले नाही. स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः क्षेत्ररक्षण केलेलं आहे अरफात यांनी. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे अरफात यांनी. 5 चेंडूत फक्त 1 धाव दिलेली आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करतायत अरफात. शेवटचा चेंडू टाकतील आणि चांगल्या प्रकारचा डोलेर चेंडू सीमारेषेच्या दिशेने 1 धाव पूर्ण केलेली आणि हा चौकार. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे. तो म्हणजे फलंदाजांना चौकार या ठिकाणी गेलेला आहे. बारा चेंडू 38 धावा. पाहूया हे टार्गेट हे पूर्ण करतात का. तीन षटकांच्या समाप्तीनंतर रोहन फिनिक्स संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 35. जिंकण्यासाठी 12 चेंडू 38 धावा. संघर्ष संघातर्फे चौथा षटक घेऊन येत आहेत. सचिन जरा कोण आहे लियाकत पांढरे रशीद गावखडकर या ठिकाणी लियाकत भाई पांढरे रशीद भाई गावखडकर आणि मोहम्मद हातोडकर यांनी कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. पहिला चेंडू ते षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा सचिन आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न परंतु झेल होऊ शकला असता. झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या वाढते ती 42. 10 चेंडूत 31 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 31 धावा. पाहूया हे टार्गेट पूर्ण करतात काय. सचिन गोलंदाजी करतील. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी आणि हा चौकार. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि पंचांनी 4 धाव घोषित केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 46. 27. सचिन पुढचा चेंडू टाकतील आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी दुसरा लागोपाठ चौकार गेलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती
50 जिंकण्यासाठी 8 चेंडूत 23 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. 8 चेंडू 23 धावा. सचिन यांनी आतापर्यंत 4 चेंडूत 15 धाव दिलेले आहेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार सचिन. त्यांना तोंड देतील आदियान. सुरेख फलंदाजी करतायत आदियान. त्यांना चेंडू टाकतील सचिन आणि हा चेंडू आदियान यांना समजलेला नाही. निर्धाव गेलेला चेंडू. 7 चेंडूत 23 धावा. पाहूया या ठिकाणी कुठला संघ या ठिकाणी बाजी मारतोय. सचिन शेवटचा चेंडू टाकतील. 4थं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक त्यातील शेवटचा चेंडू टाकतील आदियान यांना सचिन. सचिन सुर्वे शेवटचा चेंडू टाकतायत. पंचांना पार करून हा चेंडू टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि हे षटक संपलेलं आहे. धाव काही निघू शकले नाही. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 50. चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी करणारे गोलंदाज अरफात पांढरे हे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि संघातर्फे शेवटचं षटक. 6 चेंडू 23 धावा. पाहूया हे या ठिकाणी टार्गेट पूर्ण करतात का. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज परवेज गावखडकर. त्यांना गोलंदाजी करतील अरफात. या ठिकाणी वेळेला महत्त्व द्या. वेळ कमी आहे. जास्त वेळ घेऊ नका. अरफात शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकतील. परवेज यांना पंचांना पार करून चेंडू टाकलेला आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 51. 5 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 22 धावा. अरफात सुरेख गोलंदाजी करतायत. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील अरफात. त्यांना तोंड देतील आदियान. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र या ठिकाणी खेळाला अधिक रंगत आलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 57. 4 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. अजूनही 1-2 षटकार या ठिकाणी जर का ठोकले तर सामना अतिशय अटीतटीचा होईल. अरफात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आदियान यांना 4 चेंडू 16 धावा. अरफात चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले. एका धाववरती समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी 2 धाव पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 59. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि 2 धावा किंवा या ठिकाणी 3 षटकार ठोकावे लागतील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 3 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. अरफात पुढचा चेंडू टाकतील आदियान यांना आणि या ठिकाणी
पुढे येऊन तटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी एक महत्वाची सूचना, दोन्ही संघांच्या खेळाडूने या ठिकाणी लक्ष द्या. जिंकण्यासाठी रुहान फिनिक्स संघाला 73 धावा कराव्या लागतील. 2 चेंडू 13 धावा. अरफात पुढचा चेंडू टाकतील. परवेज यांना आणि या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी संघर्ष संघाला जिंकण्याच्या 99% अपेक्षा. शेवटचा चेंडू शिल्लक. 12 धावांची आवश्यकता. अरफात सुरेख गोलंदाजी केलेली या ठिकाणी अरफात यांनी आणि या ठिकाणी षटक संपलेलं आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. या सामन्यात संघर्ष संघ विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.